नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. NEP 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पॅटर्ननुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षात फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सर्व MA अभ्यासक्रम, सर्व MSc अभ्यासक्रम, MCOM अभ्यासक्रम सेकंड सेमिस्टर करता ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची शेवटची तारीख होती 24 मे 2024. आज आहे दिनांक 25 मे 2024. म्हणजे काल 24 मे ही ऑनलाइन होम असाइनमेंट सबमिट करण्याची तारीख संपलेली होती. तर आज आहे 25 मे 2024. तर आज मी आपल्या एका कॅन्डिडेटची प्रोफाईल ओपन करून पाहिली ज्यानं ऑनलाईन होम असाइनमेंट ऑलरेडी सबमिट केलेलं आहे आणि त्याला व्हॅल्यूड पण दाखवता येतं स्टेटसमध्ये. व्हॅल्यूड म्हणजे तुमचं गुणदान, तुम्हाला गुण टाकलेले आहेत, गुण मिळालेले आहेत, तुम्हाला तुमचं काम झालेलं आहे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मग याच व्हिडिओमध्ये आपण इथं स्क्रीनवर पाहत असाल, स्क्रीनचं रिझोल्युशन जास्त करून पाहायचं आहे. प्रीमियर चालू असताना म्हणजे व्हिडिओ तुम्ही आता मी जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ अपलोड करतो चॅनलवर आणि तुम्हाला प्रीमियर म्हणून शब्द येतं त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी जी सेटिंग असते ती वाढवता येणार नाही, परंतु ती प्रीमियर संपू दे एकदाचं. मग दुबारा व्हिडिओ ऑन करा आणि दुबारा व्हिडिओ ऑन केल्यानंतर मग यूट्यूबच्या व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये जायचं आहे, सेटिंगच्या क्वालिटीमध्ये जायचं आहे. क्वालिटीमध्ये जाऊन ॲटोला क्लिक करायचं आहे. क्लिक करून हायर अशा ऑप्शन येतात, ॲडव्हान्स्डमध्ये जायचं. ॲडव्हान्स्डमध्ये जाऊन 1080p वर ओके करून टाकायचं. मग असं केल्यानंतर तुम्हाला असं झूम बी करता येईल ह्याच्यातली माहिती आणि PDF सुद्धा ह्याच्यातली क्लिअर दिसेल, तुम्हाला स्वच्छ दिसेल, सुस्पष्ट दिसेल. ठीक आहे. तर आपण व्हिडिओकडे परत येऊया. तर ही एका कॅन्डिडेटची जेव्हा प्रोफाईल उघडल्यानंतर त्याच्यामध्ये दाखवत आहे शेवटची तारीख 24 मे 2024 होती. तर तिथं तारीख गेलेली आहे. तर आज आता इथं तारीख दाखवत आहे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची तारीख आहे 29/5/2024. म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ NEP पॅटर्न 2020 नुसार 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये नव्याने चालू झालेल्या अभ्यासक्रमाचे सेकंड सेमिस्टरला ऑनलाईन होम असाइनमेंट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि ही मुदतवाढ देऊन ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करण्याची शेवटची तारीख असणार आहे 29 मे 2024. ओके. आता सबमिट करण्याची झाली. आता तुम्ही सबमिट केलं 29 मेच्या अगोदर करायचं, शेवटच्या तारखेला जायचं नाही, अगोदर करायचं आहे, अगोदर करायचं. आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या आणि स्टडी सेंटरवाल्याने तुम्हाला रिसेंड केले, तुमच्याकडं रिजेक्ट करून रिसेंड केले तुमच्या प्रोफाईलमध्ये, तर पुन्हा ते दुरुस्ती करून रिसबमिट करण्याची तारीखसुद्धा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने वाढवलेली आहे आणि 30 तारीखसुद्धा 29 मे 2024च आहे. म्हणजे थोडक्यात ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट किंवा अपलोड करण्याची, तसेच रिसबमिट करण्याची किंवा रिअपलोड करण्याची ह्या दोन्ही तारखा एकच आहेत. म्हणजे 29/5/2024 आहे. 29/5/2024 या शेवटच्या तारखेच्या आत आपल्याला सबमिट पण करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर काही त्रुटी आढळल्या तर ते रिसबमिशनसुद्धा करायचं आहे आपल्याला, त्या तारखेच्या आतच करायचं आहे आणि आपलं काम पूर्ण करायचं आहे. तसेच तुमचं सबमिशन बरोबर झालं, व्हेरीफाय केलं तुम्हाला स्टडी सेंटरने, व्हेरीफाय म्हणून स्टेटसमध्ये ऑप्शन आलं, त्याच्यानंतर स्टडी सेंटरला कॉल करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला व्हॅल्यूड स्टेटस येण्याकरता आम्हाला गुणदान बी लगेच करून टाका म्हणून सांगायचं आहे, आमचे मार्क देऊन टाका आम्हाला ऑनलाईन सबमिट केलेल्या होम असाइनमेंटचे. मग तुम्ही फोन करून कळवल्यानंतर त्यांनी तुम्हाला गुणदान देऊन टाकतील आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये असं व्हॅल्यूड असं सगळ्या पेपरच्या पुढे आल्यानंतर तुमचं काम संपलेलं आहे, तुम्ही निश्चिंत राहू शकता. ओके. बस एवढं सांगायचं होतं. व्हॅल्यूड UGपर्यंत स्टडी सेंटरला फोन करायचा आहे. नजर चुकीनं राहू शकतं तुमचं एखादी पेपर, सगळ्याच पेपरला व्हॅल्यूड आलं पाहिजे. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे ऑनलाईन होम असाइनमेंट सेकंड सेमिस्टर
चं पूर्ण करून टाकायचे आहे तुम्हाला 29 मे 2024च्या आत. ठीक आहे. काही अडचण आली तर तुम्ही स्टडी सेंटरला सुद्धा संपर्क साधू शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, जी गरजू मित्रमैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्यापर्यंत शेअर करा. बऱ्याच लोकांनी हे अपलोड केलेले नाहीत ऑनलाईन होम असाइनमेंट. त्याला ध्यानात ठेवायचं आहे, जी लोक ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करणार नाहीत त्याला इंटरनलचे, आता MA हिस्ट्रीचे मी सांगतो तुम्हाला, एका पेपरला इंटरनलचे 30 गुण आहेत. विचार करा, 30 गुण, त्यांचे 30 गुण त्यांना मिळणार नाहीत. ठीक आहे. मग त्यांनी थेअरीची परीक्षा जी देतील त्यांनी, आता जी चालू होणार आहे रेग्युलरची 30 मे 2024पासून आहे. आता सध्या पुनर्परीक्षार्थी फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम चालू आहे. MAची बोलतो मी, MAची ऑल MAची बोलतो. तर मग त्यांना फक्त सेकंड सेमिस्टरवाल्याला फक्त थेअरीचे मार्क मिळतील. ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट करण्यात गेल्यावर त्याचे मार्क मिळणारच नाहीत. त्याच्यासाठी जे कोणी राहिले असतील, दुर्लक्ष करत असतील, तर त्यांना सांगायचं आहे की लवकरात लवकर अपलोड करायचं आहे. अपलोड करून स्टडी सेंटरला फोन करून सांगायचं की मी अपलोड केलेलं आहे, तुम्ही व्हेरीफाय करा, व्हॅल्यूड करा त्याला आणि मला माझं काम पूर्ण करा म्हणून कळवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.